15 नोव्हेंबरला सुरू झालेला मनोज जरांगेचा दुसरा महाराष्ट्र दौरा आज संपणार आहे. प्रत्येक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसह भुजबळ टार्गेटवर होतेच. मात्र यावेळी त्यांची भाषणं आक्रमक झाली. भाषणांमध्ये मागणीसोबतच धमकी वजा इशारा दिसू लागला. मनोज जरांगेंच्या दौऱ्यात कालचा दिवस महत्त्वाचा होता, कारण ठाण्याच्या सभेत त्यांनी आंदोलकांवर असलेल्या गुन्ह्यांवरून सरकारला सवाल केला होता. काल आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे आश्वासन दिल्यावरही मागे घेतल्या जात नसल्यामुळे मनोज जरांगे अस्वस्थ असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगितले. एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार त्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासक भूमिका घेतली आहे. या विषयात पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं कळतंय. मात्र ज्यांनी आंदोलनादरम्यान जाळपोळ केली आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिलाय. ज्यांनी हिंसा केली त्यांना जर सोडून दिले तर राज्यात आंदोलनाच्या आड अराजकता माजवण्याचा पायंडा पडू शकतो, अशी सीएमची भूमिका असल्याची एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. त्यातच आज बीडमधील जाळपोळींसंदर्भात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे बीड पोलिसांनी दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 10 टोळ्यांना अटक केली आहे. सोबतच 5 मुख्य आरोपींसह एकूण 254 जणांना अटक केली आहे. त्यात 17 जण अल्पवयीन आहेत तर 300 जण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय. याच कारवाईत पोलिसांनी तब्बल 2000 जणांची चौकशी केली आहे. मात्र आज महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर मनोज जरांगे पुढे काय करणार? मराठा आरक्षण लढ्याचं काय होणार? मनोज जरांगेंनी आधीच घोषणा केली त्या पद्धतीनंच 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण सुरू होणार, असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. आणि ह्या प्रश्नांची उत्तरे आपण खुद्द मनोज जरांगेंकडूनच घ्यायचा प्रयत्न करूया. ते काही वेळातच आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेत. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी किती फायदा होईल? तुम्हाला आम्ही 4 ऑप्शन्स दिले होते. खूप जास्त, जास्त, कमी की काहीच नाही. खरं तर दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यातील प्रत्येक सभेत मनोज जरांगे जरा आक्रमक झालेले दिसले. त्यांच्या याच आक्रमक भूमिकेवर राजकीय पक्षांचा विरोध दिसू लागलाय. ओबीसी नेते तर आधीच विरोधात होतेच. अजित पवार असो किंवा मग जरांगेंना अगदी त्यांच्या गावी जाऊन समर्थन देणारे राज ठाकरे असोत, दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मनोज जरांगेंवर बोलण्याची मनाई केली आहे. तिकडे शिंदे समितीच्या मार्फत कुणबी दस्तावेज तपासणी सोडलं तर सत्ताधाऱ्यांनीही आश्वासक पावलं उचलल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे आता मनोज जरांगे काय भूमिका घेणार आहेत हेही आपण जाणून घेऊ. मात्र त्याआधी पाहूयात तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी किती फायदा होईल? या प्रश्नाला काय प्रतिक्रिया तुम्ही दिल्यात सोशल मीडियावर त्या बघूयात. एक्सवरून संतोष नाईक, हे केवळ राज्य पातळीवर शक्य नसून यासाठी संविधानामध्येच आवश्यक बदल करावा लागेल. सामान्य लोकांना समजणार कधी? राजकारणी केवळ मतांचे राजकारण करतात. लोकांची डोकी भडकावून आपली पोळी भाजतात. एका घटनेनंतर जरांगे पाटलांना देवदूत बनवून त्यांचा वापर केला जातोय. जय हिंद. एक्सवरून अमोल काते, जातीपातीच्या राजकारणाचे असे शस्त्र आहे की ते बाहेर काढले की तुम्ही आपापसात भांडणं करायला, मारामाऱ्या करायला मोकळे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे याला कुणाचाच विरोध नाही, पण द्यायचं नाही कारण आरक्षणाचा घोंगडं भिजत ठेवून पुढच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागायची सोय आहे.
यूट्यूबवरून विवेक कानविंदे, आरक्षणाचा फायदा फक्त प्रस्थापित नेत्यांना मिळेल, बाकी सर्व फक्त आश्वासनाच. यूट्यूबवरून भूषण परमार्थी, जातीय तणाव आणि येत्या निवडणुकासाठी ही वातावरण निर्मिती आहे, त्या व्यतिरिक्त काही निष्पन्न होईल असे नाही वाटत. फेसबुकवरून विकास जाधव, पक्ष आणि राजकारणाचा त्याग करून मराठा समाज एकत्रित येतोय, हाच सगळ्यात मोठा फायदा आहे. फेसबुकवरून सचिन चौघुले, नुसता फायदाच नाही तर यामुळे उद्दिष्ट देखील पूर्ण होणार आहे. इंस्टाग्रामवरून अरविंद पाटील, सामान्य माणसाने केलेली असामान्य कामगिरी, त्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील जेवढा महाराष्ट्र दौरा करतील तेवढा सरकारवर दबाव वाढेल. 2 वेळा उपोषण, 2 वेळा महाराष्ट्र दौरा, असंख्य सभा, लाखोंची गर्दी, हा होता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंचा कार्यक्रम. त्याच आंदोलनात आज एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतोय. त्यामुळे आता राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये दौरा केल्यानंतर मनोज जरांगे आता पुढे काय करणार, त्यांची पुढची भूमिका काय असणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथं स्वतः मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया. मनोजजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपला दौरा आज संपतो आहे आणि आपल्याला अजून लेखी आश्वासन मिळालेलं नाहीये, काय सांगाल? सरकारने 2 दिवसात देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु काय अडचण आली त्यांना लक्षात येईना. पण आम्ही सांगितलं की आम्ही अंतरवालीत जाईपर्यंत द्या. काल बैठक झाली वाटतं, बच्चूभाऊकडूनच्या माध्यमातून कळालं की गुन्ह्याच्या बाबतही माग घेतलं जाईल आणि त्यावरही चर्चा झाली टाईम बॉन्डवर. बघूयात आता उद्या येत आहेत का. नसता आम्हाला आमची भूमिका पुन्हा एकदा जाहीर करावी लागणार आहे आणि आम्ही तर आरक्षण मिळवणारच. टाईम बॉन्ड तुम्हाला तर द्यावंच लागणार आहे, परंतु आरक्षण मिळवल्याशिवाय मात्र आम्ही थांबणार नाही. एकंदरीत सगळं पाहता तुम्हाला असं वाटतं का की या डेडलाईन पर्यंत तुम्हाला अपेक्षितवाला निर्णय मिळेल? हो, कारण 100% त्यांनी वेळ घेतलेला असल्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे की 24 डिसेंबरच्या आत आरक्षण मिळेल. आणि त्यानंतरचं आंदोलन परत त्यांना परवडणारं नसेल, परत त्यामुळं त्यांना ते जड जाईल. त्यामुळं ते 100% देतील, आम्हाला खात्री आहे. शिंदेसाहेब 100% देणार. दोनही उपमुख्यमंत्री त्यांना सपोर्ट देतील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय 24 डिसेंबरपर्यंत कायम मार्गी निघणार. कारण इथं गोरगरिबांच्या घराघरातल्या लेकरांचा प्रश्न आहे, त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे, त्यांचं करिअर पूर्ण उद्ध्वस्त व्हायला लागले. सरकार किती दिवस संयम बघणार आहे आणि किती दिवस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करणार आहे. त्यामुळे सरकार 100% आता मागं काय झालं त्यापेक्षा 100% 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देईल. तुमचं स्वतःचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालंय का? नाही, याबाबत काही चर्चा नाही. आरक्षणाच्या बाबतही नाही आणि टाइम बॉन्डच्या बाबतही नाही. मग तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? हॉस्पिटल नाही, ते शांततेत असणार, परंतु ते जड जाईल. कारण आम्ही आणखी ठरवलेलं नाही. कारण मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय आपण पुढचं काम करत नाहीत. मराठा समाजाला विश्वास घेतल्याशिवाय आपण काहीच करत नाहीत. 24 डिसेंबरच्या नंतर समाजाला बोलून समाजाला विश्वासात घेऊन पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. परंतु मला खात्री आहे की आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ येणारच नाही. 100% सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, ही 100% खात्री आहे आम्हाला. तो आम्ही सातत्यानं बघत आहोत की तुम्ही तुमच्या सभांमधनं तुमचा रोख आहे, टार्गेट आहे छगन भुजबळांवर, मात्र तुम्ही त्यांच्याबद्दल अनेक वेळेला एकेरी शब्दामध्ये बोलताना दिसतात, जे अनेकांना आवडत नाही. नाही, त्यांना काय व्यक्ती म्हणून आमचा कधी विरोध नव्हता असण्याचं कारण सुद्धा नाही. त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. पण त्यांनी विनाकारणच जातीय तीळ निर्माण होईन अशी भाषा करायची, कायदा पायदळी तोडवायचा, स्वतःच कायद्याच्या घटनेच्या पदावरती बसायचं. एवढं मोठं जबाबदार व्यक्ती असतानाही अशी भाषा वापरायची की जाती तीळ निर्माण होईल. मग आम्ही तर बोलतच नाहीत.
अगोदर आम्ही त्यांना बोलत नाहीत कधी. ते बोलले, त्यांनी विरोध केला की आम्ही विरोध करतो आणि आम्ही करणार. कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललं की आपण सोडणार नाही. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे ना. आमच्या लेकरांना किती दिवस मारणार आहेत तुम्ही? असं असं होणार नाही आता. आमचा हक्क आम्ही मिळवणार आहेत. त्यांनी कितीही विरोध केला आणि कितीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी आमचं आंदोलन शांततेत राहणार आहे. पण आरक्षण मात्र आम्ही घेणार आहे. हम्म. एकंदरीतच तुम्ही जे म्हटलं की भुजबळांबद्दल की ते भाजपात जाणार, तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का स्पेसिफिक, की काही पुरावे आहेत तुम्ही हे जे आरोप करत आहात त्यावरून? नाही, नाही, नाही. हे बघा, आपण शक्यता शब्द वापरला की तुम्ही इतकी भाषा वापरली, जाती तेढ निर्माण होऊन अशी. तुम्ही परत कालच सांगितलंय की आम्ही आता तंबी दिली. आता कोणी एकमेकाला एकरी बोलू नये, आम्ही तंबी दिली. आम्हाला वाटलं बरं झालं, सुरळीत झालं. आम्ही सकाळपासून काहीच बोललो नाही. आम्ही एक 50 किलोमीटरवर गेलो असतो किंवा 100 किलोमीटर अंतरावर बातमी ऐकल्याच्या नंतर म्हणलं आपण आता एकरी उल्लेख नाही करायचा. लगेच बातमी आली की येवल्यात त्यांनी आमचे बोर्ड फाडायला लावले. ही कोणची पद्धत आहे? मग आम्हाला डाऊट यायला लागला ना यांच्याबद्दल. सरकार तर यांना पाठबळ देऊन जाती तेढ निर्माण करत नाहीये. यांना तिकडे त्यांच्या पक्षात तर घ्यायचं नाही म्हणून बळ द्यायला लागले. तू काही कर, तिकडे कायदा मोडव, काय करायचं कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असं तर सांगत नाहीत. पण एकंदरीत बघितलं तर भुजबळ हे सरकारमध्ये असणाऱ्याच एका पक्षाचे सदस्य आहेत, ते मंत्री आहेत, त्यामुळे ते सत्तेत आहेत. आता त्यांना सत्तेत असणाऱ्या दुसऱ्या पक्षात जायची काय गरज, तुम्हाला का असं तुम्ही म्हणताय? नाही नाही, वाटतं नाही बळ. हे बघा, गृहमंत्री साहेब सक्षम असताना या राज्यात कायदा सुव्यवस्थेसारखी भाषा केली जाते आणि त्या माणसाला समजून सुद्धा सांगितलं जात नाही. मग याचा अर्थ काय काढायचा आहे? तुम्हीच तर बळ नाही द्यायला लागले. तुम्हीच तर हे असे प्रकार घडून नाही आणायला लागले. आणि जर तुम्ही नाही आणत तर तुम्ही त्यांना जाब विचारून का खडसावत नाहीत? तुम्ही का जाब विचारत नाही, त्यांना खडसावत नाहीत? जर असं नाहीये, आम्ही आमच्या मनातलं काढून टाकतो, आमच्या डोक्यातलं काढून टाकतो, तुम्ही का खडसावत नाहीत त्यांना? तुम्ही तर सरकारचे प्रमुख आहे, जरी उपा असली तरी पण. मग तुमच्यासारख्या व्यक्तीनं, इतक्या हुशार माणसानं त्यांना तंबी दिली पाहिजे. आपण गृहमंत्री आहेत, आपण जबाबदार आहेत, आपण सगळं राज्य चालवतात, या अगोदर आपण चालवलेलं आहे. जर माणसं असं कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासारखं करत असतील आणि ते बी घटनेच्या पदावर बसलेले आहेत, तर तुम्ही त्यांना जाब विचारून खडसावलं पाहिजे जागेवरती. तुम्ही काही बोलतच नाही आहेत. आमच्यासारख्या एखाद्या सामान्य माणसानं बोललं तर ठीक आहे, की चला बोलले असतील. इतक्या जबाबदार अनुभवी 30-30, 35-35 वर्षे शासनात घातलेले माणूस जर असं बोलतोय आणि आज तुमच्या खांद्याला खांदा, तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेली ते तुमच्या डोळ्यासमोर जर अशा भाषा वापरत असतील तर तुम्ही कसं गप्प बसू शकता? आम्ही का संशय घेऊ नये मग? आता तुम्ही खरं तर आपल्या गावी परत जात आहात, आम्ही बघतोय तुम्ही गाडीत आहात. आता अंतरवाली सराटीमध्ये गेल्यानंतर डेडलाईन पर्यंत काय करणार? काहीच नाही. मराठा समाजाचं 24 तारखेपर्यंत, डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचं गाठीबाठी घेऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. फक्त जनजागृती करायची की शांत राहा. ही सरकारची जबाबदारी, शासनाची, प्रशासनाची जबाबदारी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याची. पण ते काम रात्रंदिवस शिंडून आम्ही स्वतः करतोय. सरकारची बाजू आम्ही मराठा समाज ओढायला लागला की शांततेत राहा. शांततेचं आव्हान सरकारने करायचं असतं, शासन प्रशासनाने करायचं असतं. ते आम्ही करतोय. काय चुकीचं करतो आम्ही? आम्हाला दिवसभरही आम्ही तेच सांगतोय लोकांना, रात्रभर पण तेच सांगतोय. धन्यवाद मनोजजी, 0 आवरमध्ये आलात आणि आपली मतं आमच्याबरोबर शेअर केलीत याबद्दल. आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत सांगते. मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा मराठा आरक्षण मिळण्यासाठी किती फायदा होईल? यूट्यूबवर एकूण 30,000 मतं आपल्याला आली आहेत. 66% लोकांनी खूप जास्त फायदा होईल असं म्हटलंय, 6% जास्त, 7% कमी होईल असं म्हटलंय, तर 21% वाटतंय की काहीच फायदा होणार नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 68% लोकांनी खूप जास्त फायदा होईल असं म्हटलंय, 8% जास्त, 5% कमी फायदा, तर 19% वाटतंय की जरांगेंच्या दौऱ्यामुळे काहीच फायदा होणार नाही. पुढे एक्सवरचा पोल पाहूया.
35% लोकांनी म्हटलंय खूप जास्त, 8%नी जास्त, 10%नी कमी, तर 47% वाटतंय काहीच फायदा होणार नाही. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम आहेत. तिकडे सरकारच्या समित्यांचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रश्न जुना आहे, पेच कायदेशीर आहे, यात राज्यघटनेचा विचार करावा लागणार आहे, मदत घ्यावी लागणार आहे. रस्त्यावर दबावाची, इशाऱ्याची भाषा करून टाइम बाउंड देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव सर्व घटकांना असेलच. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे, महाराष्ट्र दौऱ्यामुळे कायदेशीर बाजू सक्षम करण्यासाठी सरकार गतिशील झालं असेल तरी ते या आंदोलनाचं यशच म्हणावं लागेल. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर श्रीराम जन्मभूमी, काशी विश्वेश्वरानंतर श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरेकडे पंतप्रधान मोदींचं लक्ष. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.